माझा से काहीतरी आहे ना छोटासा, तो मला आला पाहिजे, म्हणून मी राजकारणात आलो. आणि तो से ते मांडण्याची मला संधी मिळाली, मला प्लॅटफॉर्म मिळाला, मला प्रचार सभांमध्ये बोलता आलं, मला काय समाजात घडते हे लोकांपर्यंत जनतेपर्यंत बोलता आलं. माझा फोकस ऍक्टिंगवर आहे, मला फक्त ऍक्टिंग करायची आहे. राजकारणात मी कशासाठी आलोय तुला सांगितलं मी. ते कुठलं पद मिळालं नाही मिळालं मला घेणं देणं नाही. दिलं पद तर ते मी निष्ठेनं करणार, 100% प्रामाणिकपणे करणार, त्यात कुठलाही भ्रष्टपणा येऊ देणार नाही. पण समजा ती सिरियल मधून मला कारस्थान झालं नसतं आणि मला काढलं नसतं, काय करत असतो? तीच सिरियल करत असतो, तोच रोल करत असतो. कदाचित ती सिरियल संपली नसती, कारण ते एवढं पॉप्युलर झालं होतं कॅरेक्टर की विलास पाटीलसाठी लोक बसायला लागले त्याच्या पुढे, आणि विलास पाटील नाही म्हटलं लोकांनी बघायची बंद केली. तर मग मी आतापर्यंत तीच सिरियल करत असतो, किंवा ती सिरियल संपून दुसरी सिरियल करत असतो. म्हणजे नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. आता माझ्यासोबत जे कलाकार आहेत ते मालिका असेल, रियालिटी शोज असतील किंवा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट असतील, या सगळ्या कारणांमुळे प्रकाश झोतात असतात कायम. किरण माने आहेत अभिनेते आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. कसे आहात किरणजी? मस्त. तू कशीच प्रेरणा? कमाल. तुम्हाला भेटून छान वाटतंय आणि पुन्हा एकदा असा 1 to 1 संवाद करता येतोय, कारण निमित्त खास आहे. तिकडी ही नवी मालिका आहे, म्हणजे नावानेच उत्सुकता आमची इतकी वाढली. आम्ही सोशल मीडियावर प्रोमोज बघितले, विशेष करून तुमचा प्रोमो जो आहे तो इम्प्रेसिव्ह वाटतोय आणि त्याच्यामुळे उत्सुकता आणखीन वाढली आहे आमची. तर त्या प्रोमो विषयी जर सांगितलं. प्रोमो इंटरेस्टिंग आहे की तो बाबाराव खोत बोलतोय प्रेक्षकांच्या बरोबर, असा तो वेगळाच प्रोमो आहे. ज्यात कुठलं काही असे वेगवेगळे शॉर्ट्स आणि हे नाही, तो फक्त एकटा बसून बोलतोय. ते कॅरेक्टरच इतकं इंटरेस्टिंग आहे की ज्याच्यामुळे ही अख्खी सिरियल घडते. तो बाबाराव उर्फ रणजित खोत जे मी करतोय. तिकडी ही एक अंधश्रद्धा आहे जी कोकणात सर्वसाधारणपणे असते की 3 मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते असं म्हणतात. तर त्या अंधश्रद्धेवरची ही सिरियल आहे की हा बाबाराव खोत हा अंधश्रद्धाळू असतो आणि अहंकारी असतो, निर्दयी असतो, क्रूर असतो. आणि त्याला ज्यावेळी कळतं की त्याची बायको तिकडी आहे, तो त्याच्या बायकोचा खून करतो आणि तिचं भूत, हॉरर जॉनरची इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि मग ती इतर तिकडींना कसं वाचवते किंवा काय, किंवा कलाकृतीचा हेतू अंधश्रद्धा पसरवणं हा नाही, कलाकृतीचा हेतू हा आहे ही अंधश्रद्धा कशी चुकीची आहे हे सांगणं. त्यामुळे त्यातला एक विलन मी करतोय की जो अंधश्रद्धाळू आहे, तो असल्याशिवाय हे घडूच शकत नाही. त्यामुळे तो मी करतोय आणि तो करायला खूप आता वेगळी मजा येते, कारण याच्या आधीची माझी भूमिका होती एक हळवा, प्रामाणिक, सज्जन माणूस जो मुलीला शिकवतो, मुलीला मोठी करतो. सिंधुताई माझी माई मधली, जो मुलीच्या शिक्षणासाठी सर्वस्व देतो, घरदार विकतो, गोठ्यात राहतो का तर मुलगी शिकावी म्हणून, आणि सिंधुताई सारखी महान व्यक्ती घडवतो. असा बाप साकारल्यानंतर एकदम त्याच्या विरुद्ध स्वभावाची भूमिका करायला मिळणं कलाकाराला खूप समाधान देणार असतं की अशा वेगवेगळ्या भूमिका आपल्याला करायला मिळतात. त्या भूमिकांसाठी आपला विचार होतोय, म्हणजे आपण कुठेतरी सक्षम अभिनेते आहोत अशा भूमिका साकारायला वेगळ्या वेगळ्या. कारण टाईपकास्ट होतात माणसं की ते तर तसंच रोल करत असायचं. ज्यावेळी मला पहिला फोन आला त्यावेळी मला वाटलं की नक्कीच एखाद्या हळव्या बापाची भूमिका असणार. म्हटलं आता आपला शिक्काच पडला. एकदम विलनची भूमिका म्हणजे त्यांना माहिती की हा सशक्तपणे करणार. तर त्यामुळे ते एक समाधान आहे की वेगळी भूमिका करायला मिळते. आणि विषय पण मजेशीर आहे आणि हॉरर आहे. हॉरर असल्यामुळे माझ्या घरातल्यांना खूप दिवस उत्सुकता तुम्ही हॉरर कधी करणार, कारण घरातले हॉररचे फॅन आहेत. घरातले खुश आहेत सगळे की तुम्हाला काहीतरी हॉरर करताय तुम्ही. एक सगळ्या दृष्टीने समाधान देणारी भूमिका आहे. पण किरण माने यांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडते, त्याच्यामुळे अनेक गंभीर गोष्टी घडतात, किंवा तो वादविवाद असेल, आणि त्या टप्प्यानंतर एक रियालिटी शो करता तुम्ही. त्याच्यानंतर जे कामाचं जे सातत्य आहे ते थांबत नाहीये, इतकं छान पद्धतीने सुरू आहे. त्यावेळी असं वाटतं की आपण केलेला तो संघर्ष असेल किंवा तो काळ असेल, त्या काळात आपण गिव्हअप केलेलं नाहीये. त्या काळात आपण ते सातत्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागे वळून बघताना ते जाणवतं, ते आठवतं. खरंच आठवतं मला ते. आणि असं म्हणतात ना की जितनी बडी कामयाबी उतना बडा संघर्ष. तसं असतं की जेवढं तुम्हाला खूप मोठं यश मिळणार असतं, तेवढ्याच वाईट घटना आधी घडतात आणि किंवा संघर्ष करावा लागतो तेवढाच. तेवढ्या एखाद्याला पटकन यश मिळतं, ते यश कदाचित खूप न टिकणार असतं. एखाद्याला खूप उशिरा मिळतं पण ते प्रचंड टिकतं लाईफ लॉंग. तर ते तसं काहीतरी असतं की संघर्ष खूप करावा लागला मला. एक वाईट घटना घडली माझ्या आयुष्यात, पण एक अमिताभ बच्चनचं एक वाक्य आहे की हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलंय की जिंदगी अपनी मन की हो जाए तो अच्छा, न हो जाए तो ज्यादा अच्छा. तसं कदाचित ती सिरियल मध्ये मी सुरूच राहिली असती, ती सिरियल मला काढूनच टाकलं नसतं. तर मी आत्ता असा विचार करतो, आत्ता त्यावेळी खूप त्रास झाला त्या गोष्टींचा आणि खूप मनस्ताप झाला, खूप डॅमेज झाला असेल कदाचित, माहित नाही. पण त्यातून जे फायदे मिळाले ते खूप मिळाले.
पण समजा ती सिरियल मधून मला कारस्थान झालं नसतं आणि मला काढलं नसतं, काय करत असतो? तीच सिरियल करत असतो, तोच रोल करत असतो. कदाचित ती सिरियल संपली नसती, कारण ते एवढं पॉप्युलर झालं होतं कॅरेक्टर की विलास पाटीलसाठी लोक बसायला लागले त्याच्या पुढे, आणि विलास पाटील नाही म्हटलं लोकांनी बघायची बंद केली. तर मग मी आतापर्यंत तीच सिरियल करत असतो, किंवा ती सिरियल संपून दुसरी सिरियल करत असतो. फार मोठं माझ्या आयुष्यात चेंज नसतं झाला जो आत्ता झालाय. कदाचित ते घडलं ते चांगल्यासाठी घडलं. ज्यांनी कोणी माझ्यावरती राजकारण केलं असेल आणि मला काढून टाकलं असेल, त्यांचे मला आभार मानायचे की तुम्ही ते केलं, म्हणून मी आज एवढा इतका पुढे माझा 10 वर्षाचा पुढचा स्ट्रगल संपून तो एकदम 1 वर्षात 2 वर्षात आला. त्यानंतर मग रियालिटी शो मिळाला आणि त्यानंतर सगळं आयुष्य बदलून गेलं. कामांची रांग लागली, वैविध्यपूर्ण भूमिका करतोय, सिनेमांमध्ये पण खूप वेगळे रोल येतात माझे. ते ते त्या घटनेमुळे घडलं. ते जर घडलं नसतं तर हे सिनेमे, महेश मांजरेकरांनी मला निरवधी नावाचा सिनेमा दिला, एक कोलंबस नावाचा खूप छान सिनेमा येतोय माझा, अफरातफरी नावाचा खूप छान सिनेमा येतोय, ज्यात माझे खूप चांगले रोल आहेत. तर असे वेगवेगळे हे 2 सिरियल झाल्या. हे खूप चांगलं काम, नाटकं काही येत आहेत समोर. तर हे चांगलं घडतंय ते. त्यामुळे आता त्या घटना, जसं म्हणतो ना, काळ एखाद्या घटनेला खूप सुंदर बनवतं, वाईट घटनेला पण. माणसाने कधी खचून जाऊ नये. मला सारखं असं वाटतं की तुझ्या आयुष्यात कितीही वाईट घटना घडू दे, कितीही वाईट घटना घडू दे, तुझं तर नावच प्रेरणा आहे. त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तो काळ फक्त ती चिकटी पाहिजे की त्या काळातून बाहेर पडण्यात की मानसिक बळ पाहिजे तुमचं. आणि तुम्हाला जे ध्येय गाठायचं तुम्ही गाठू शकता, जर ती चिकाटी, जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल ना, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला जिथं जायचं तिथपर्यंत तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, कुणीच अडवू शकत नाही. पण तो मी स्वतः गेलोय त्यातून, म्हणून सांगतो की एखाद्या वेळी वाटतं की संपलं आयुष्यातून. ज्यावेळी एक चॅनल, एक प्रोडक्शन हाऊस मिळून तुम्हाला सिरियल मधून काढून टाकतो, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही संघर्ष करायला उभा राहता. कुणाविरुद्ध संघर्ष करायला उभा राहता? एका चॅनल विरोधात. केवढी बलाढ्य ती चॅनल म्हणजे काय असतं, एक प्रोडक्शन हाऊस. त्यावेळी लोकांना वाटलं की हा संपला, त्याला आयुष्यात कोणी काम देणार नाही. सगळ्यांना वाटलं संपला. लोक उघड उघड बोलायला लागले, अरे चॅनलचे स्टार, काय चॅनल आहे ते तुम्ही. हो की, पण माझ्यावर अन्याय झाले त्याचं काय करू मी? मला बोलू देतो. मी मरताना मला असं नाही मारायचं की माझ्यावर अन्याय झाला तर मी तो सहन केला नाही. मी त्या अन्यायाविरुद्ध लढलो. भले पुढचं पुढे कामाचं काम बघू पुढे, अशा याच्यात मी अंधारात उडी घेतल्यासारखा लढलो मी तिथे. पण नंतर काय झालं, जगानं बघितलं. त्यामुळे कुणी त्यांच्या आयुष्यात काही घटना घडू द्यात, समोर शत्रू कितीही बलाढ्य असू द्यात, तुम्ही त्याला हरवू शकता जर तुम्ही प्रामाणिक असाल तर. मी प्रामाणिक नसतो तर माझं काही झालं नसतं, पण मी प्रामाणिक होतो. त्या अन्याय करणाऱ्यांना पण माहिती, त्या चॅनल मधल्या पण माहिती, प्रोडक्शन हाऊस मधल्यांना पण माहिती की हा चुकीचा नव्हता, हे त्यांना माहिती आहे. पण ते मला प्रूव्ह करायला लागतं एका क्षणी आल्यानंतर. ते काही वर्षांनी मला सांगतील की किरण, आम्हाला माहिती होतं त्यावेळी तुझा अन्याय झाला. ते होणार आहे. पण हे प्रत्येकानं सर्वाईव्ह व्हायचं, काही करून कुठल्याही वाईट घटनेतून तुम्ही वर येऊ शकता, हतबल नाही व्हायचं. पण या सगळ्यात एक राजकारणाचा पण मार्ग पकडला किरण माने यांनी. तो कशा पद्धतीने सुरू आहे आणि निवडणुकीनंतर त्याचं चित्र कशा पद्धतीने तुम्ही बघताय? खूप चांगला प्रश्न विचारला असतो. राजकारण हा माझा नावडता विषय होता पूर्वी. मला अजिबात आवडायचं नाही राजकारण हा विषय. पण राजकारणात खूप काही चांगलं कधीच घडत नाही, माणसांनाच ते घडवावं लागतं. पण ज्यावेळी अलीकडच्या 8-10 वर्षात ते वाईट जे होतं ना, ते अति वाईट व्हायला लागलं. खूपच वाईट व्हायला लागलं. पूर्वी वाईट होतं, पण त्याचा आपल्या जगण्यावर परिणाम फारसा होत नव्हता. वाईट जगण्यावर, माणसांवर, माणसातल्या नात्यांवर परिणाम होत नव्हता. राजकारण राजकारणाच्या जागी होतं, आपलं जगणं जगण्याच्या जागी होतं. आणि ज्यावेळी राजकारण माणसात, तुमच्या नात्यात घुसायला लागलं, तुमच्या मैत्रीत घुसायला लागलं, माणसात घुसायला लागलं, माणसाला सांगायला लागलं की तुझी जात ही आहे, तुझी जात ती आहे, त्याचा धर्म तो आहे, त्याचा धर्म तो आहे, हे राजकारण सांगायला लागलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो. राजकारण जेव्हा संविधानावर घालायला लागलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 3 संविधानाने जी मूल्य दिली आपल्याला 1947-48-49 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, ती मूल्य ज्यावेळी पायदळीत उडवली जाऊ लागली. स्वातंत्र्य म्हणजे आज तुला एखाद्या राजकारणी व्यक्तीवर टीका करायची तर तुला 10 वेळा विचार करावा लागतो. मला कळलं की मला हे पूर्वी नव्हतं करायला लागत. मी माझ्या एकांकिकांमधून, कॉलेजच्या एकांकिकांमधून राजीव गांधींवर टीका केलेली आहे, ती मला आठवत आहे. त्यावेळी काँग्रेसचे लोक सब बसून टाळ्या वाजवायचे. तो मला स्वातंत्र्य होतं ते, कारण संविधानात स्वातंत्र्य होतं. कर तू तुझ्या पंतप्रधानांवर टीका कर, कारण ते तुझे प्रधान सेवक आहेत, तुम्ही निवडून दिले तुम्ही. आज मला कळलं की नाही नाही, पंतप्रधानांवर टीका करणं म्हणजे पाप आहे, महाभयंकर पाप आहे. तुम्हाला तुरुंगात जावं लागू, तुमची नोकरी जाऊ शकते, तुरुंगात जावं लागू शकतं, तुमच्यावर केस होऊ शकते. म्हटलं हे भयानक चाललंय. ही व्यवस्था बदलली पाहिजे. व्यवस्था अशी नाही बदलत ग बोलून, पोस्ट लिहून किंवा भाषण करून.
मी परिवर्तनाच्या चळवळीत खूप दिवस आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडतो, पण मी विचार बदलू शकतो लोकांचे, व्यवस्था नाही बदलू शकत. लोकांचे विचार बदलण्याचं मी काम करत होतो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करत होतो. पण मला कळलं की व्यवस्था बदलली पाहिजे. जी माणसा माणसात फूट पाडणारी, मानवतेचा नाश करणारी ही जी व्यवस्था आता आली, माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी, समतेत विष कालवणारी, बंधुता नासवणारी अशी व्यवस्था नंतर मला असं वाटायला लागलं की नाही, अन्याय करणारी, न्यायपालिकेवर घाला आला, मीडियावर घाला आला, मीडियाने कुठल्या बातम्या द्यायच्या हे ठरवलं जाऊ लागलं. भगिनींची विवस्त्र धिंड काढली गेली तरी त्याच्यावर कोणी काही बोले ना, बलात्कार होत आहेत कोणी काही बोले ना. हे व्हायला लागलं, मी अस्वस्थ व्हायला लागलो की ही व्यवस्था बदलण्याच्या कामात मला माझं कर्तव्य मला केलं पाहिजे, भले एक छोट्या प्रमाणात असेल, खारीचा वाटा असेल. प्रभू श्रीरामचंद्रांवर एवढं मोठं राजकारण करता तुम्ही. प्रभू रामायणातलीच एक गोष्ट खारीची खारीची की तो सेतू बांधण्यासाठी खाली तिचा थोडासा वाटा दिला, तसं मला ही व्यवस्था बदलण्यात तिचा थोडासा वाटा दिला पाहिजे. म्हणून मी ठरवलं की राजकारणात यायचं, कारण राजकारणात आल्याशिवाय ही व्यवस्था बदलण्यात माझा से काहीतरी आहे ना छोटासा, तो मला आला पाहिजे. म्हणून मी राजकारणात आलो आणि तो से ते मांडण्याची मला संधी मिळाली, मला प्लॅटफॉर्म मिळाला, मला प्रचार सभांमध्ये बोलता आलं, मला काय समाजात घडते हे लोकांपर्यंत जनतेपर्यंत बोलता आलं. आणि मला वाटतं की त्याचाच पॉझिटिव्ह फरक आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. माझ्या एकट्याच नाही म्हणत मी, पण अशा अनेकांनी केलेले प्रयत्न आहेत, अशा हजारो लाखो जणांनी ते प्रयत्न केले. त्यामुळे आता थोडा फरक पडायला लागलाय, थोडंसं स्वातंत्र्य आपल्या आवाक्यात आलंय, थोडीशी समतेचं महत्व लोकांना कळायला लागलंय की बाबा आहे, आपण समान आहोत माणूस म्हणून. आपण एकमेकांना आपले मूलभूत प्रश्न काय आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षा, हे मूलभूत प्रश्न आहेत. तर ते मूलभूत प्रश्न, ते जात आणि धर्म हा मूलभूत प्रश्न नाही, मंदिर मस्जिद हा मूलभूत प्रश्न नाही आपला. मूलभूत इथे येतं सगळं जेवणच. म्हणून मग मग अयोध्येत राम मंदिर बांधून सुद्धा अयोध्येतल्या लोकांनी निवडून का नाही दिलं, आणि त्यांना माहिती आहे इथं आहे ना आमचं पोट पाणी घर निवारा अण्वस्त्र निवारा, तिथला निवाराच तुम्ही जर काढून घेतला आणि मतं मागायला लागलं तर नाही. निवारा महत्वाचा आहे आपल्याला, आपल्याला निवारा, मला निवारा मिळाला तर देवाला निवारा मिळाला, माझ्यातच देव आहे ना, तुझ्यात देव आहे. तर हे आपल्याला कळल्यानंतर मग ती आत्ता थोडं लोक जागे व्हायला लागले. मला असं वाटतं की होतोय चांगला परिणाम. अनेकदा तुमच्यावरही सोशल मीडियावर टीका करत तुम्ही एकाच बाजूने बोलत असल्याचं तुमच्यावर बोललं जातं. म्हणजे राजकारणात प्रवेश करण्याआधीपासून तुमची एक ठराविक बाजू आहे, तर ते तसं आहे का की जे चूक आहे ते चूक, बरोबर आहे की बरोबर? तेच मी सांगतोय, बाजू मानवतेची आहे माझी, माझी दुसरी कुठलीच बाजू नाही. एकाच बाजूने म्हणजे मी काय हिंदू मुस्लिम जे भेद करतात त्यांच्या बाजूने बोलू का मी? कधीच नाही बोलणार मी. किंवा जातीपाती मानतात त्यांच्या बाजूने कसं बोलणार मी? माझी बाजू मानवतेची आहे. मग एकच बाजू ती ठाम आहे माझी, मानवतेचीच बाजू आहे. आणि मानवता हीच श्रेष्ठ आहे जगात, माणुसकी श्रेष्ठ आहे. मला प्रेरणा कुठल्या जातीची कुठल्या धर्माची काही घेणं देणंच नाही. मला माणूस आहेस ना तू, तू स्त्री म्हणून तुला आदर देणं, तुला माणूस म्हणून आदर देणं हे माझं कर्तव्य आहे. तुझ्या जातीवरून तुला कमी ठरवणं किंवा जास्त ठरवणं हे मला पटत नाही. माझी तीच बाजू आहे आणि ती ठाम आहे की मानवता माणुसकी ही माझी बाजू आहे आणि ती मी जपतोय आणि ती मी ठामपणे घेतोय. आता मी काही शब्दांचा गैरवापर करतात, ते मला ब्राह्मण द्वेष्ट म्हणतात. ब्राह्मण्यवादाला विरोध आहे माझा. ब्राह्मण कितीतरी माझे जवळचे मित्र आहेत, मी परवा पण ती पोस्ट केली. माझे कितीतरी मार्गदर्शक गाईड माझे ब्राह्मण आहेत, कितीतरी मला चांगल्या मार्गाला लावलेले. ब्राह्मण जातीला विरोध नाही. ब्राह्मण्यवाद म्हणजे ब्राह्मण्यवादी हा कुठल्याही जातीत असू शकतो, एखादा मराठा पण ब्राह्मण्यवादी असू शकतो. ब्राह्मण्यवाद म्हणजे वर्चस्ववाद, आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ, आम्ही जी भाषा बोलतो तीच शुद्ध आणि तुमची अशुद्ध, आम्ही जे खातो तेच चांगलं सात्विक, तुम्ही जे खाता ते निकृष्ट, याला वर्चस्ववाद म्हणतात, तो ब्राह्मण्यवाद म्हणतात. ते बरेच जण म्हणतात नाही जातीवाद. नाही, असं कसं असेल मी जातीवादी? मी जर जाती भेदावर बोलतो तर मी ब्राह्मणांचा काय तिरस्कार करेन? ब्राह्मण तर बोललो, कितीतरी माझे जवळचे मित्र आहेत, माझे कुटुंब, किती ब्राह्मण कुटुंबात मी त्यांच्या घरातला एक सदस्य आहे, ते सांगतील तुम्हाला ते. तर असं काही नाही, वर्चस्ववाद भेदाला माझा विरोध आहे आणि ती भूमिका माझी ठाम आहे. शेवटचा प्रश्न असा की राजकारणात कोणता पदभार घेऊन पुढे काही वाटचाल करण्याची इच्छा आहे का, किंवा त्यामध्ये काय विचार केला? माझा फोकस ऍक्टिंगवर आहे, मला फक्त ऍक्टिंग करायची आहे. राजकारणात मी कशासाठी आलोय तुला सांगितलं मी. ते कुठलं पद मिळालं नाही मिळालं मला घेणं देणं नाही. दिलं पद तर ते मी निष्ठेनं करणार, 100% प्रामाणिकपणे करणार, त्यात कुठलाही भ्रष्टपणा येऊ देणार नाही कुठलाही. त्यात दिलं तर ते मी 100% करणार, नाही दिलं तरी काही माझी तक्रार नाही. मला फक्त से येतोय, मला माझं म्हणणं मांडायचं, तोच मला खूप मोठं स्वातंत्र्य येते की मी माझं म्हणणं मांडू शकतो. बाकी माझं मूळ ध्येय, माझा श्वास, माझं रक्त, माझा अभिनयात मला करायचं.
आणि त्या माध्यमातूनच तुम्ही प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे आणि तिकडी या मालिकेतूनही एक वेगळी भूमिका येते समोर, त्यामुळे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला किरण. खूप आभार आणि प्रेक्षकांना पण मी सांगेन की नक्की बघा माझी नवीन मालिका येते तिकडी 1 जुलै पासून सोमवार ते शनिवार रोज रात्री 10 वाजता सन मराठीवर नक्की बघा. थँक्यू प्रेरणा. शुभेच्छा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.